बऱ्याच दिवसापासून ना व्हिडिओज आले नाही, कारण की माझी तब्येत म्हणजे बरीच नव्हती. मी मागच्या मंगळवारी व्हिडिओ टाकलेला आणि त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळपासून मला ना व्हायरलचा म्हणजे त्याचा त्रास सुरू झालेला. नंतर परत घशाचाही त्रास वाढलेला. मी डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतलेली, 2-3 दिवस त्यात गेले, टेस्ट वगैरे केलेल्या आणि आता एकदाचं म्हणजे सोल्युशन मिळालेलं आहे त्यावरती. म्हणून मग आता यापुढे मी नक्कीच कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. 3 ते 4 दिवसामध्ये ना घराची अशी हालत झाली होती. ॲक्च्युली आवरलं जात होतं, पण मलाच बरं नसल्यामुळे ना आई पण म्हणजे जितकं शक्य होईल तेवढं आवरत होती. पण काय झालेलं, तिसऱ्याच दिवशी माझंच व्हायरल आईला लागलेलं आणि माझ्यापेक्षा दुपटीने आई आजारी पडलेली. आणि त्यानंतर ना मग विचारायलाच नको, घराची अवस्था बघायलाच नको, कारण की घरातली स्त्री आजारी पडली की घर नक्कीच अस्ताव्यस्त तर होतंच, म्हणजे आजारी पडल्यासारखंच होतं. मिस्टर बुलढाण्याला जाणार होते म्हणून ना मी फ्रूट्स आणले होते त्यांना देण्यासाठी सोबत, आणि त्या पिशव्याही खाली करून घ्यायच्या होत्या, कारण की डायनिंग टेबलवरती प्रचंड असा पसारा, औषधांच्या बॉटल, औषधं आणि फाईल्स असं पडलेलं होतं. कांदे, लसूण जोही सामान आणला होता तो रात्रीपासून असंच पडलेला होता. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी ना मी हे काम करून घेतलं, की जेणेकरून थोडंसं घर फ्रेश वाटेल आणि मलाही सगळीकडे बघितल्यावर छान वाटेल. मुलींनी ना स्वेटर, नंतर बेडशीट्स, मिस्टरांचे टी शर्ट सगळे चेअरवरती असे लटकलेले होते. तुमच्याकडे पण नक्कीच म्हणजे प्रत्येकाच्या घरी असे एखादे 2 मेंबर असतात जे चेअरवरती ना कपडे टाकून देतात, आणि एखादी चेअरवरती जर कपडे जमायला लागले ना, मग विचारायलाच नको की तिच्यावरती खच असा मोठा असा खच जमून जातो. आता इथे बेड आहेत ना, म्हणून बेडवरती कधी कधी भरपूर असे कपडे टाकले जातात, म्हणजे वाळलेले. नंतर बऱ्याचदा तर ना आंघोळीनंतर ना टावेल असंच फेकून देतात लहान मुलंही. आपण त्यांना कितीही सवयी लावल्या ना, पण ते लहान असल्यामुळे ते विसरून जातात त्या सगळ्या गोष्टी. नंतर ना मग टेबल स्वच्छ झाल्यानंतर मला जरा बरं वाटलं. ज्यावेळेस पसारा असतो ना त्यावेळेस डोकंच चालत नाही की नेमकं कुठून आवरायला सुरुवात करायची. मग मी ना अशी सुरुवात करते की जेणेकरून ज्या वस्तू नाही लागत ना ते कागद वगैरे टाकून देते, ज्या लागतात त्या जागेवरती ठेवून देते. रात्रीच किराणाही आणलेला होता. मी एकदम किराणा न भरता थोडा थोडा आणते, मग त्याच्यामुळे ना तुम्हाला 2-3दा दिसलाच असेल. मागच्या एका व्हिडिओमध्ये पण दिसला आणि आताही दिसला. यावेळेस ना मी कडधान्य आणले होते. एखाद्या दिवशी भाजी नसली ना मग कडधान्य आदल्याच दिवशी टाकता येतात, आणि मग आपल्याकडे म्हणजे पूर्वतयारी असतेच, त्यामुळे मग भाजी किंवा नाश्ता वगैरे बनवणं सोपं जातं. मसूरची डाळ आणली होती मी, अगदी पाव किलोच आणलेलं होतं, छोटे छोटे पॅक आणलेले होते. मसूरची, मुगाची आणि तुरीची ना असं एक एक चमचा डाळ घेते मी आणि त्याचं वरण बनवते. मस्तच लागतं मिक्स डाळीचं वरणही. आणि मठाची डाळ आमच्याकडे खूप लागते, कारण की ना मठाची डाळ अगदी चविष्ट असते आणि ती गिलके, दोडके यामध्ये जर मिक्स केली ना किंवा कांद्याची पात, तर ती भाजी अधिकच चव छान, म्हणजे एकदम छान लागते. बऱ्याच ठिकाणी ना मठाची डाळ मिळत नाही. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, नंतर विदर्भात पण बऱ्यापैकी मठाची डाळ मिळते, पण मुंबई या ठिकाणी मिळत नाही, कारण की मी तिकडे किराणा घ्यायची ना बांद्र्याला, तिथे मठाची डाळ नसायची. किराणा घेताना ना आपण आनंदाने भराभर ट्रॉली किराण्याची भरत जातो, त्यावेळेस विचार नाही करत. आणि नंतर ना आपलं बिल करण्याच्या वेळेसही आपल्या मनात विचार नेहमीच येत असतो, आपल्या म्हणजे बजेटच्या बाहेर तर नाही जाणार ना. आणि तिथून घरी आणल्यानंतर त्या वस्तू परत नेटक्या बरण्यांमध्ये भरणं, जागच्या जागी ठेवणं, हे पण मोठं दिव्य कामच असतं. किराणा आणल्यानंतर ज्या कॅरी बॅग्स असतात त्या कोण डायरेक्टली लगेच कचऱ्यात फेकत नाही, मला नक्की सांगा. मी आधी ना फेकून द्यायची, पण आता मी त्यामध्ये ओला कचरा भरण्यासाठी ना त्या परत जपून जागेवर ठेवून देत असते. स्पेशली त्यांची जागा करून घेते की लगेच ओला कचरा असला की तो भरता येतो. मी ना आधी बिल्डिंगमध्ये एका ठिकाणी राहत होती ना, तर तिथे ना माझ्या शेजारचे होते ते
म्हणजे त्या छोट्या छोट्या किराण्यांच्या किंवा भाज्यांच्या कॅरीबॅगमध्ये कचरा टाकायचे. आणि त्यावेळेस माझं वय कमी होतं म्हणून मला ते समजायचं नाही की हे म्हणजे जे डस्टबिन बॅग्स असतात त्या म्हणजे वाचवतायत ते त्यांचं ह्या बॅग्सचा परत वापर करून म्हणजे कचरा भरून टाकून देत आहेत. असंच टाकण्याऐवजी मला असं वाटायचं किती कंजूस आहेत हे, डस्टबिन बॅग पण घेत नाही लोक. पण हळूहळू वयानुसार आपल्यात मॅच्युरिटी येते आणि मग आपण विचार करायला लागतो, अरे हां, डस्टबिन बॅगचा पण खर्च महिन्याला 100-150 रुपये किंवा 200 रुपये होतो. जर आपण रोज डस्टबिन बॅग्स लावल्या तर मग एकच डस्टबिन बॅग्स मी काय करते, लावून देते आणि मग ना या छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये भरून घेते. म्हणजे खालची डस्टबिन बॅग पण खराब होत नाही, की जेणेकरून कचरा हा वरच्यावरती छोट्या छोट्या बॅग्समध्ये चालला जातो. रात्रीचे ना जे भांडे होते रचायचे तर ते रचून घेतले मी. आणि काही भांडे ना मोठे मोठे घासून ठेवलेले होते विंडोमध्ये. रिअलमध्ये म्हणजे ना आता जर एखाद्या दिवशी 2-3 दिवस जर घर प्रॉपर आवरलं गेलं नाही किंवा किचन ओटा तर रोजच स्वच्छ करतो, पण रात्री आवरला नाही ना तर अशी अवस्था असते. म्हणजे कॅमेऱ्यामध्ये तुम्ही जे चकाचक किचन बघतात, घरं बघतात ना, म्हणजे असं 24 तास प्रत्येकाचंच घर स्वच्छ नसतं. ते सतत आवरल्यामुळे ते स्वच्छ होत जातं. कारण की बऱ्याच वेळेस ना कमेंट्स येतात, किचनमध्येच पसारा होतच नाही का तुमचा, तुम्ही कसं आवरतात ते आम्हाला दाखवा. होतो पसारा, जर रात्री किचन नाही आवरला ना तर अशी अवस्था प्रत्येकाचीच होते. म्हणून रात्री आवरणं पण खूप गरजेचं असतं. मिस्टर जाणार होते म्हणून मग ना मेथीचे पराठे वगैरे मी करून देत होती आणि सोबतच मला चवळीची भाजीही करून घ्यायची होती. या पाऊचमधला शेवटचा थेंब पण वाचवावा, म्हणजे त्याचा पूर्ण वापर करून घ्यावा अशी आपली अवस्था असते, की एक थेंबी तेलाचा वाया जायला नको म्हणून. पराठे, पोळ्या, भाजी सगळं झालं होतं आणि आता ना मी किचन आवरायला घेतलेला होता. किचनची अशीच अवस्था होती, डोकं ना गरगरत होतं की नेमकं कुठून आवरावं, काय आवरावं. पण सगळं हळूहळू मी काय केलं, सगळी जी उष्टी भांडी होती ती किचन सिंकमध्ये जमा केली. आणि मग नंतर ना जेही भांडे होते, मिठाचा डबा, तेलाची बरणी, ते सगळे स्वच्छ पुसून ना एका बाजूला नेले आणि घासलेली भांडी परत आपल्या भांड्यांच्या टोपल्यामध्ये ठेवली. अशी हळूहळू सगळी किचनची कामं करून घेतली. मागच्या आठवड्यात ऊन होतं आणि या आठवड्यात ना 2-3 दिवसापासून एवढी थंडी वाढली ना, तर थंडीमुळे कामाचा स्पीडही सकाळी जरा कमी झालेला आहे. कारण की स्वेटर घातलं तर काम होत नाही आणि काम करायला गेलं तर थंडी वाजते. आणि नळातून तर काय, आमच्या इथं बर्फाचं पाणी जसं येतं ना, म्हणजे असं वाटतं बर्फातच आपण हात घातलेला आहे. पण एकदा कंटिन्यू पाण्यातलं काम करायला लागलो की मग त्याचीही सवय होऊन जाते. तुमच्याकडेही नक्कीच जोरदार अशी थंडीला सुरुवात झालेलीच असेल, कारण की आमच्याकडे होती थंडी अगदी नॉर्मली, पण थोडी आता जास्त वाढलेली. नंतर ना मला मेडिकलवरती जायचं होतं म्हणून ड्रेस चेंज केलेला, आंघोळ वगैरे करून घेतलेली होती आणि मग ना आज तर मी अंघोळीपूर्वीच बरीचशी कामं केलेली होती. स्वयंपाक पण तसाच केलेला होता, कारण की खूप पसारा होता जिकडे तिकडे. मग त्यामुळे मला असं वाटलेलं की आधी हे सगळं स्वच्छ करून घेऊ, आवरून घेऊ. देवघरी ना 5-6 दिवसापासून पुसलेलं पण नव्हतं आणि बिचाऱ्या देवांकडे बघितलंही, म्हणजे नमस्कार येता जाता करत होती, पण ना पूजा काही केलेली नव्हती. मग आज चांगलंच देवघर असं मी स्वच्छ करून घेतलं. ही बारीक ना मस्तच डिझाईन आहे, पण तिच्यामध्ये पण इतकी धूळ बसते की तिला स्वच्छ करणं ना तेवढंच अवघड जातं. सकाळून जर मुलांची शाळा असली ना तर हिवाळ्यामध्ये ना उठायला फार जाम जातं, कारण की या सगळ्यातून पण मी गेलेली आहे आणि जावंच लागतं प्रत्येक लहान मुलाच्या आईला. सकाळी लवकर उठून टिफिन बनवणं, नंतर मुलांनाही खूप म्हणजे जीवावर येतं की उठा, तयारी करा, आंघोळ करा सकाळी सकाळी. मग तशीच धावपळ असते, व्हॅनवाले बसवाले येऊन जातात, अशीच तुमची सगळ्यांची गडबड सुरू झालेली असेल. या प्रश्ने ना मला बेड स्वच्छ करणं ना खूप सोपं जातं. मी ना जसं यूट्यूब चॅनल सुरू केलं
तेव्हा नव्हता म्हणजे माझ्याकडे हा ब्रश. त्याच्या पूर्वीपासूनच मी जसं या घरात राहायला आली ना तसं मी हा गालाचा ब्रश घेतला होता आणि त्याच्याने ना बेडशीट स्वच्छ करायची. कारण की जेही बारीक कण असतात किंवा केस वगैरे असतात ना आपले बेडशीटवरती पडलेले, ते सगळे अगदी मस्त याला लागून जातात आणि सगळं इझिली स्वच्छ होऊन जातं. म्हणजे झटकली नाही ना तरीही चालतं. माझ्यानंतर अनेक जणांनी आपापल्या यूट्यूब चॅनलवरती या ब्रशचा वापर करूनच दाखवलेला आहे. पण ना कोणीच वापरत नव्हतं ब्रश, त्यावेळेपासून मी हा ब्रश वापरते. ना मी तिघंही बेडरूमचे ना बेडशीट स्वच्छ करून घेते, झटकून घेते आणि मी काय करते एक साथ एक 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 बेडरूम आवरत जाते. तिथला पसारा, तिथल्या वस्तू जागच्या जागी ठेवत जाते. बेडशीट झटकून घेते, ब्रशने स्वच्छ करून घेते. नंतर ना मग तो रूम झाडून घेते, स्वच्छ असं 2-3दा झाडते की जेणेकरून अगदी धूळ वगैरे काहीच राहत नाही. आणि मग नंतर ना आरसे वगैरे असं पुसून घेत असते. टी व्ही युनिटवरच्या ना वस्तू मी आवरत होती. मला श्री सागर ताईंची ना कमेंट्स आठवली. त्यांनी मला अगदी छान सांगितलं होतं की या ज्या वायर आहेत ना टी व्ही युनिटच्या, टी व्ही न लावल्यामुळे त्या वरतीच आहेत, तर त्या खालच्या बाजूला त्या होलमधून घेऊन घ्या की जेणेकरून पुसताना ना त्रास होणार नाही. मग मी अगदी तसंच केलं. फक्त एक मोठा बंडल आहे तो तसाच राहू दिला आणि बाकीच्या वायर त्या होलमधून खाली घेऊन घेतलेल्या आहेत. तुमच्याकडूनही मला सगळ्यांकडून भरपूर काही असं शिकायला मिळत असतं. नक्कीच मला तशा कमेंट्स करत जा. गॅस ओटा आवरण्यापूर्वी ना काही भांडी राहिलेली होती, अगदी थोडीशीच होती, ती मी घासून घेतली आणि ना तुमच्यासाठी काही दिवसानंतर ना मोठं असं सरप्राईज असणार आहे. ते तुम्हालाही लवकरच कळेल आणि मीही सांगेल नक्कीच. काय असेल याचा अंदाज नक्कीच तुम्ही लावू शकतात. मी पुणे इथून आली होती ना, गावाला आली होती आमच्या आधी, तर आई तेव्हा उन्हाळ्यासारखं ऊन होतं गावाला म्हणून स्वेटरच आणलेलं नव्हतं आणि आईला लग्नालाही जायचं होतं म्हणून मग ना आईला स्वेटर घ्यायचं होतं. तर आम्ही स्वेटर घेण्यासाठी बाजारात गेलेलो. अगदी मस्त स्वेटर होते. असं वाटत होतं आपल्याकडे आता जुनं झालेलं आहे. ही नवीन स्वेटर बघून ना खूप मोह होतो, पण मी काही स्वतःला घेतलं नाही. आईने ना घेतलेलं. आईला हे आवडत होतं पण मला असं वाटत होतं याचे धागे लवकर निघतील कारण की तिथेच. नंतर ना हे पण मला आवडलेलं छान होतं. नंतर आम्ही स्वेटर घेतलं आणि पुढे ना आलो आणि त्यानंतर ना तिथे रेडीमेड ब्लाऊजचं ना दुकान दिसलं. तर कॉटनचे ना अगदी मस्तच ब्लाऊज होते 200 रुपयात आणि हे बाकीचे ना वर्क वगैरे केलेले होते. फक्त ब्लाऊजचंच हे शॉप होतं. सुरतवरून ना ते रेडी असे ब्लाऊज मागवतात. खूप फॅन्सी पण ब्लाऊज होते. आरती म्हणून दुकानाचं नाव आहे. नंबर पण मी तिथे म्हणजे आपलं शूटिंगमध्ये रेकॉर्ड केलेला आहे. मस्तच नाशिककरांसाठी ही मेन रोडला अग्रवाल सारीची गल्ली आहे ना, जिथे रेडीमेड ब्लाऊज किंवा ब्लाऊज पीस, पेटीकोट असं मिळतात. तर त्या गल्लीमध्ये हे शॉप आहे. होलसेल व्यापारी आहेत. 250 रुपयात, 200 रुपयात. नंतर हे वर्कचेही ब्लाऊज खूप सुंदर होते. यांची किंमत तर मी विचारलीच नाही. पण हे ना आईने 1-2 घेतलेले यापैकी. यांचं ना मटेरियल खूप स्मूथ होतं, म्हणजे कॉटनच आहे त्यामुळे छान वाटत होतं. आणि कुठल्याही साडीवरती म्हणजे डार्क साडीवरती, लाईट साडीवरती आपण वेअर करू शकतो इझिली. 200 रुपयात असंही साडीवरचं ब्लाऊजही शिवून मिळत नाही आता. तर त्यामुळे ना रेडी ब्लाऊज मिळतं आहे, हे फार छान वाटत होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. तुमच्याकडे पण असे रेडी ब्लाऊज मिळतात का तेही नक्की कमेंटमध्ये सांगा. हेही वारली प्रिंटचं होतं, तेही छान होतं, तेही आवडलं होतं. वेगवेगळ्या डिझायनर स्लीवचेही इथे ब्लाऊज होते आणि 100 रुपयापासूनही सुरुवात होती. नक्कीच तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुकानात जाऊ शकता.